आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आता मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचं स्पष्ट झालेलं आहे. त्यानंतर राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुद्धा त्यांच्या राजीनाम्याला मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे आता माणिकराव कोकाटेंकडे जी खाती होती ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वर्ग करण्यात आलेली आहे. सगळ्या घडामोडी प्रचंड वेगाने घडल्या. ज्या पद्धतीने माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा झाली ती कायम झाली आणि त्यानंतर त्यांच्यासमोर अनेक कायदेशीर अडचणी वाढल्या. त्यांची अटकेची शक्यता आहे आणि हे सगळं गृहीत ठरता त्यांचा राजीनामा होईल अशी दिवसभरापासून चर्चा सुरू होती. मात्र अखेर काल रात्री उशिरा त्यांनी राजीनामा दिला. तो राजीनामा तात्काळ मंजूर करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र राज्यपालांना दिलं आणि राज्यपालांकडून देखील या राजीनाम्यास तात्काळ मंजुरी देण्यात आली. आता माणिकराव कोकाटेंच्या जागी अजित पवार कोणाला संधी देणार, कोण नवीन मंत्री होणार हे बघणंच महत्त्वाचं ठरेल. तुर्तास या बातमीत इतकंच. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.